मोहाडी पोलीस ठाण्यात नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक राजगुरू यांनी आपल्या कामाची चमक दाखविली आहे। पदभार घेताच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पिस्टल विक्रीसाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील तरुणाला जेरबंद केले। त्याच्याजवळील दुचाकीसह पिस्टल व 3 काडतुसे पोलिसांच्या हाती लागले असून या कामगिरीचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे। पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना काल एक गुप्त माहिती मिळाली। एका दुचाकीवरून तरुण पिस्टल विक्रीसाठी चाळीसगाव रोडवरील सिमेंट गोडाऊन परिसरात येणार असल्याची माहिती होती। पोलीस निरीक्षक राजगुरू यांनी लागलीच पथकातील एमआय मिर्झा, शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल प्रभाकर ब्राह्मणे, पोलीस नाईक श्याम काळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भांबरे, जितेंद्र वाघ, कांतीलाल शिरसाट, अजय दाभाडे, सचिन वाघ आदी चाळीसगाव रोडवरील सिमेंट गोडाऊन परिसरात यांनी सापळा रचला। दरम्यान रात्री 8च्या सुमारास दुचाकीवरून आलेला एक तरुण सिमेंट गोडाऊन जवळ कोणाची तरी वाट पाहत असल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांनी तात्काळ त्यास ताब्यात घेतलं व त्यास विचारपूस केली असता त्याने सोमनाथ भगवान लाड, राहणार सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद असं नाव सांगितलं व त्याच्याकडून MH20 FJ 5973 या क्रमांकाची 15,000 रुपये किमतीची मोटरसायकल, गावठी बनावटीचं पिस्टल व 360 रुपयांची 3 काडतुस असा 30,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। काल 2 नोव्हेंबरला मोहाडी पोलीस स्टेशनचे आमचे इन्चार्ज नवीन ज्यांनी चार्ज घेतला आता योगेश राजगुरू API यांना माहिती मिळाली की 2 व्हीलर घेऊन एक इसम मध्य प्रदेशकडून येतो आहे आणि मोहाडीच्या हद्दीत तो जात आहे आणि त्याच्याकडे गावठी शस्त्र असल्याचं त्यांना संशय होता। त्या संशयावरनं त्यांनी त्याला थांबवलं आणि चेकिंग केली असता त्याच्याकडे ही गावठी पिस्टल आणि 3 जिवंत राऊंड्स पण सापडले। तर ज्याला ताब्यात घेतलं त्याचं नाव सोमनाथ भगवान लाड, वय 28, सिल्लोडचा राहणारा आहे। त्याच्याकडनं एक मोटरसायकल, पिस्टल आणि जिवंत काडतूस असा टोटल 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तर धुळे पोलिसांचं हे पुन्हा एकदा यश आहे। गेल्या 3 दिवसात 3 बनावट पिस्टल्स धुळे पोलिसांनी जप्त केलेले आहेत। चाळीसगाव रोड असेल, शिरपूर तालुका आहे आणि आता मोहाडी। तर जास्तीत जास्त बनावट पिस्टल्स आपण जप्त करायचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन आम्ही हे बनवतात कुठे, कसं बनवतात त्याचं देखील रॅकेट लवकरच उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि अशा पिस्टल्स जेव्हा आम्हाला मिळतात तेव्हा कुठेतरी गुन्हेगारांच्या पर्यंत एक हा मेसेज असतो की इथे अशा प्रकारचे गुन्हेगारी धुळे जिल्ह्यात तरी आम्ही खपवून घेणार। तर ही अत्यंत चांगली कामगिरी मोहाडी पोलीस स्टेशनची आहे।